सकळई तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना। खऱ्या अर्थाने विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला। खऱ्या अर्थाने तो पंढरपूरमध्ये पोहोचल्यासारखा आहे। आपण पंढरपूर फाटा या ठिकाणी आहोत। आज पंढरपूरमध्ये या पालखी सोहळ्याचा प्रवेश होईल। 20-30 किलोमीटरच्या अंतरावरती हा पालखी सोहळा विसावणारा असून आषाढी एकादशीच्या पर्वावरती हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल। आपल्यासोबत नाशिक जिल्ह्यातील हे वारकरी आहेत। या वारकऱ्यांचं नेमकं शासनाविषयी काय धोरण आहे, हा वारकरी गेल्या 25 दिवसापासून सतत चालतो, या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, वारकरी गेल्या 25 दिवसापासून प्रवास करतोय त्याविषयी काय मत मांडाल? प्रथम या ठिकाणी मी सगळ्यांना जय हरी माऊली करतो आणि माझं नाव रमेश कटाळे, मी माजी सरपंच चांदगिरी। आज मी बघतोय काही 27-28 दिवसापासून हे वारकरी पायी येत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा या ठिकाणी प्रवास चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी त्यांची चांगली सुविधा केलेली आहे आणि त्यात तुमच्या हॉस्पिटलाइज असेल, आता अंतिम टप्प्यात आपण या ठिकाणी वारकरी आलेले आहे आणि अंतिम टप्प्यात आल्यामुळं त्यांचे काय असेल वेदना वगैरे, तर तुम्ही या ठिकाणी त्यांना मेडिसिन देऊन यांची जी सेवा चालू आहे ही अतिशय योग्य प्रकारे चालू आहे। आणि साधारण इथून आता एकदम शेवटचा टप्पा म्हणजे 20-30 किलोमीटरवरती आपलं पांडुरंगाचं दर्शन ते होण्यासाठी ही प्रत्येकाला वारकऱ्यांना ही आस लागलेली आहे। त्यामुळं प्रत्येकजण असा उत्साही आणि चेहऱ्यावरती एकदम असा उत्स्फूर्त आनंद दिसतो प्रत्येक वारकऱ्याच्या। खरंच ही विठुरायाची महिमा आहे आणि ह्या महिमेसाठी सगळे आपले आलेले महाराष्ट्रातनं पूर्ण जे वारकरी असेल सगळे एकदम मनोभावाने या ठिकाणी आलेले आणि मी परमेश्वराला आणि विठुरायाला एकच विनंती करतो की सर्वांना या ठिकाणी सुखी ठेव, सर्वांना या ठिकाणी चांगलं दर्शन होऊ द्या। आणि मी परत एकदा आषाढी एकादशीच्या सर्व वारकरी आणि आपल्या आलेल्या माऊलींना शुभेच्छा देतो आणि थांबतो।